विलासराव देशमुख यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। देशमुख घराण्याचे खरं तर आपण म्हणूया समर्थक आक्रमक झालेले आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन होत आहे। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर रवींद्र चव्हाण यांनी माफी देखील मागितलेली आहे। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं कालच रवींद्र चव्हाण म्हणाले होते। त्यानंतरही लातूरमध्ये जोडे मारो आंदोलन। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांच्याकडून। सचिन, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर कालच रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितलेली आहे, तरीही आज आंदोलन होत आहे। नक्कीच लागवीजी जर पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जे आहे ते लातूर जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये जे दिवंगत विलासराव देशमुख यांचे समर्थक आहेत तर त्यांच्यामध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि या वक्तव्याचा निषेध जो आहे तो सर्व स्तरातून या ठिकाणी केला जातो आहे। आज जर पाहायला गेलं तर लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांच्या गावामध्येच आता समर्थक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जे आहे ते या ठिकाणी जोडे मारो आंदोलन याकडून करण्यात आले नागरिकांकडून आणि समर्थकांकडून आणि त्यांच्या वक्तव्याचा जो आहे तो निषेध करण्यात आलेला आहे। मात्र आज लातूर बंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली होती। मात्र काल विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी सोशल मीडियामधून पोस्ट करून सांगण्यात आलं होतं की बंद नका पाळू आणि जे विलासराव देशमुखांचे समर्थक आहेत त्यांनाही या ठिकाणी सूचना या ठिकाणी अमित देशमुख यांनी केलेल्या होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।